नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, बीएमसीच्या ॲडव्हर्टाइजमेंट आता यायला सुरुवात झाली. क्लरिकलची आली, त्यानंतर कर निरीक्षकची आली आणि आता आपली जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे थोडीशी टप्प्यात आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रिपरेशनला सुरुवात केली. आता सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक या तिन्हीसाठी कंबाईन येते आणि सिव्हिलसाठी त्यांच्या सेपरेट पोस्ट असतात. तर या व्हिडिओमध्ये आपण मेकॅनिकल इलेक्ट्रिकलचे आणि जे इलेक्ट्रॉनिक्सचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जो पेपर असणार आहे तो कॉमन पेपर असणार आहे एका शिफ्टचा. राईट, आता किती शिफ्ट होतात ते बघू, किती अप्लाय करतात त्याच्यावर आहे. तर कॉमन पेपर असेल, त्याच्यात बरेचसे क्वेश्चन मेकॅनिकलचे असतील, इलेक्ट्रिकलचे असतील आणि इलेक्ट्रॉनिक्सचे असतील. मग विषय काय येतो की पेपर कसा बॅलन्स राहतो. ओके, किती क्वेश्चन इलेक्ट्रिकलचे असतात, किती मेकॅनिकलचे असतात. तर लगभग 25च्या आसपास क्वेश्चन्स हे मेकॅनिकलचे असतात. इलेक्ट्रिकलच्या क्वेश्चन्सला जास्त वेटेज राहतं. मग बऱ्याच वेळेस मेकॅनिकलच्या मुलांना प्रश्न हा पडतो की इलेक्ट्रिकलचं नेमकं मी केलं काय पाहिजे, ते कुठला पोर्शन जास्त महत्वाचा आहे. तर या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला तेच सांगणार आहे की कुठला पोर्शन जास्त महत्वाचा आहे. आपण एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा बनवलेला आहे बीएमसी साठीचा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना बीएमसीची तयारी करायची त्यांनी तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. मी प्रत्येक अपडेट तुम्हाला त्या ग्रुपमध्ये देत जाणार आहे. एक लाईव्ह सेशन घेतलं होतं काल सायंकाळी. त्या लाईव्ह सेशन मध्ये तुम्ही प्रत्येक PYQचं अनालिसिस करून तुमच्या पुढे मांडलं होतं. आज याच्यामध्ये इम्पॉर्टंट सब्जेक्ट आणि त्यावर आलेले PYQ हे फक्त मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवणार आहे. ज्यांना डिटेलमध्ये ते सेशन पण डिटेलमध्ये आहे तर बघून घ्या. इथं बघा, तुम्हाला सामान्य ज्ञान 20 क्वेश्चन 20 मार्काचे असतात, बौद्धिक क्षमता 20 क्वेश्चन 20 मार्काचे आणि तांत्रिक नॉलेज 60 क्वेश्चन हे 60 मार्काचे. लगभग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की 30 ते 35 क्वेश्चन्स असतील. किती? 30 ते 35 क्वेश्चन्स असतील. मग यासाठी काय काय केलं पाहिजे ते आपण बघणार आहोत. ही आपली एक बॅच आहे, लाईव्ह बॅच सुरू करतोय मी मंडे पासून. टेक्निकल ऑलरेडी, नॉन टेक्निकलची सुरुवात होणार झालेली आहे. काही नॉन टेक्निकल घेतलेलं आहे, पण टेक्निकल आपण मंडे पासून त्या बॅच मध्ये सुरू करतोय. नॉन टेक्निकल म्हणजे फक्त जीएस, रिझनिंग बाकी आहे. जीएस ची सुरुवात झालेली आहे, ते तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. पण टेक्निकल मंडेला सायंकाळी 6 वाजता मी सुरू करतोय. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला सांगेन. पूर्ण टू द पॉइंट बीएमसीचं इलेक्ट्रिकलचा पोर्शन कव्हर होईल, मेकॅनिकलचा होईल, इलेक्ट्रॉनिक्सचा होईल, तुमचं रिझनिंग होईल, जीएस होईल, सर्व व्यवस्थितपणे घेतलं जाईल. तुमच्या टेस्ट सिरीज सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. पुढं आता बघा, कुठला पार्ट तुम्ही नेमका करायला पाहिजे, कुठल्या पार्टवर तुमचा जास्त फोकस असायला पाहिजे. तर बेसिक फंडामेंटल जे आहेत ना इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे, त्याच्यावर. म्हणजे आपण फर्स्ट इयरला जे बीएमई ट्रिपल शिकलो ना, एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, ते राईट, ते तुम्हाला याच्यामध्ये दिलं गेलेलं आहे. इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन हे पण इम्पॉर्टंट आहे, पण इथं जरा त्याच्यावर कमी क्वेश्चन्स विचारलेले आहेत. कारण छोटे छोटे टॉपिक्स जे आहेत त्याच्यावर जास्त फोकस ठेवला होता. जसं की इन्सुलेटिंग मटेरियल, याच्यावर पण क्वेश्चन्स विचारले गेलेले होते. इलेक्ट्रिक फंडामेंटल, त्यानंतर इन्सुलेटिंग मटेरियल. होऊ शकतं की ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन मध्ये यावेळेस येतील, पण जे PYQ आहेत ना ते यांच्याशी रिलेटेड जास्त आलेले आहेत. आपल्याला करायचं तर आहेच, पण त्याच्यामध्ये आपली प्रायोरिटी फिक्स असायला पाहिजे. सो बेसिक फंडामेंटल, नंतर इन्सुलेटिंग मटेरियल्स, त्यानंतर बघा इलेक्ट्रिक मोटर्स, हे पण एक महत्वाचा टॉपिक आहे. इलेक्ट्रिक मोटर्स हे पण तुम्हाला करावं लागेल. त्यानंतर केबल आणि वायर, राईट, केबल आणि वायर्सवर सुद्धा क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. मी क्वेश्चन सुद्धा तुम्हाला काही दाखवणार आहे. त्यानंतर स्टॅट्युटरी रिक्वायरमेंट ऑफ इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, हे तेवढं नाही, करावं लागतंच. जेवढं जमल तेवढं बेसिक करत राहायचं. थेरी जास्त महत्वाचे काही क्वेश्चन्स वाटतील याच्यातले करायचे, पण इम्पॉर्टन्स मध्ये बघतोय आपण. त्यानंतर इल्युमिनेशन इज वन ऑफ द हायली इम्पॉर्टंट टॉपिक. हा सर्वात महत्वाच्या टॉपिक पैकी एक आहे, राईट. डिजिटल इन्स्ट्रुमेंट तेवढं महत्वाचं नाही, तुम्हाला बेसिक कुठले इन्स्ट्रुमेंट कशासाठी वापरतात, काय वापरतात याच्यावरही क्वेश्चन्स आलेले आहेत. पण कम्पेअर केलं आपण तर एवढे क्वेश्चन्स आलेले नाही आहेत. क्लिअर, पण यालाही आपल्याला करावं लागेल. बेसिक थेअरी तर करावीच लागेल. त्यानंतर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, जेवढं पॉवर इलेक्ट्रॉनिक्स हे तेवढं नाही विचारत. बेसिक इलेक्ट्रॉनिक्स जे आहे ते बऱ्यापैकी विचारलं जातं. त्यानंतर बॅटरीज आणि UPS हे पण करावं लागेल, राईट. बॅटरीज, UPS, डिजिट बॅटरीजवर क्वेश्चन मागच्या वेळेस आलेले आहेत, पुन्हा येतील. आणि खूप मोठा टॉपिक नाही, छोटा टॉपिक आहे, त्यामुळे ते पण, राईट. नंतर तुम्हाला इलेक्ट्रिक प्रोटेक्शन, MCCB आणि ELCB, पुन्हा MCB, हे जे इलेक्ट्रिक प्रोटेक्शन्स आहेत पूर्ण, ते पण तुम्हाला इलेक्ट्रिक प्रोटेक्शन पण करावे लागतील. नंतर
प्रोव्हिजन ऑफ नॅशनल बिल्डिंग कोड्स, याच्यावरही मागच्या वेळेस क्वेश्चन्स आलेले आहेत. हे कोड्स आहेत, बेसिक कोड्स आपल्याला माहिती असणं इम्पॉर्टंट कोड्स हे गरजेचं आहे, त्याच्यावरही क्वेश्चन्स विचारतात. नंतर कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक, बेसिक इलेक्ट्रॉनिक, डायोड, ट्रायोड, सेमीकंडक्टर, हे यांचे ऍप्लिकेशन ओरिएंटेड जास्त क्वेश्चन विचारले जातात. कुठं कुठला डायोड वगैरे यूज केला जातो असे क्वेश्चन्स येतात. त्यानंतर लॉजिक गेट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक. क्लिअर, लॉजिक गेट पण सर्वात महत्वाच्या टॉपिक पैकी एक आहे. राईट, डी मॉर्गन्स थेरम, बुलन लॉजिक, त्यानंतर वेगवेगळे गेट, नॅन्ड, त्यानंतर नॉट गेट वगैरे, हे सर्व गेट. ओके, स्काडा ऑटोमेशन यांचं बेसिक माहित असणं गरजेचं आहे. खूप डिटेलमध्ये नाही, यांच्यावर स्काडावर मागच्या वेळेस स्काडाचा लॉंग फॉर्म विचारला होता. राईट, पीएलसी मध्ये स्कॅन टाइम विचारला गेलेला होता. क्लिअर, त्यामुळे या गोष्टी एवढ्या जास्त इम्पॉर्टंट नाही. आपल्याला करता आलं, वेळ मिळाला तर हे सर्व करू, पण याच्यामध्ये जे महत्वाचे टॉपिक्स आहेत ना त्यांना पहिली प्रायोरिटी. जसं की लॉजिक गेट, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स कन्सेप्ट, याच्यामधले महत्वाचे काही कोड. त्यानंतर बघा नेटवर्क, इथं बघा डेटा ट्रान्समिशन मध्ये काय विचारतात. हाफ डुप्लेक्सचे एक्झाम्पल माहित असावं, फुल डुप्लेक्स, राईट, फायबर ऑप्टिक्स कन्सेप्ट, त्यानंतर सिंगल, यांचे एक्झाम्पल माहिती असणं गरजेचं आहे. याच्या एक्झाम्पल्सवर क्वेश्चन विचारले गेलेले होते. राईट, जे बी गुप्ता सारख्या बुक्समध्ये छोटे छोटे क्वेश्चन्स मिळतात इलेक्ट्रिकलचे, आपण तर देणारच आहोत, पण जे छोटे छोटे क्वेश्चन मिळतात ना ते करा, त्याच्यावर क्वेश्चन जास्त विचारले जातात. राईट, ईआरपी वगैरे हे नाही केलं तरी चालतं. ईआरपी, त्यानंतर डेटाबेस, वेअर हाऊसिंग, ओके, कम्प्युटर्स इन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, इंटरनेट, यांच्यावर जास्त फोकस बेसिक आहेत. क्लिअर, यांच्यावर जास्त फोकस नसला तरीही चालतो. महत्वाचे टॉपिक कुठले आहेत तर महत्वाचे यांचे एक्झाम्पल, डेटा ट्रान्समिशनचे एक्झाम्पल, त्यानंतर तुम्हाला लॉजिक गेट, बेसिक कन्सेप्ट इलेक्ट्रॉनिक्सचे, राईट, त्यानंतर बॅटरी युपीएस वगैरे, त्यानंतर इलेक्ट्रिकल प्रोटेक्शन, पुढं तुमचं प्रिन्सिपल्स ऑफ डिजिटल इन्स्ट्रुमेंट, इल्युमिनेशन, सर्वात जास्त इम्पॉर्टंट टॉपिक पैकी एक. राईट, त्यानंतर केबल वायरिंग, इलेक्ट्रिक मोटर्स, नंतर इन्सुलेटिंग मटेरियल्स आणि बेसिक इलेक्ट्रिकल फंडामेंटल आणि इलेक्ट्रॉनिक फंडामेंटल दोन्ही पण. क्लिअर, आता याच्यामध्ये क्वेश्चन्स पण, हे क्वेश्चन्स मी डिटेलमध्ये तसे डिस्कस केलेले आहे. ते लाईव्ह सेशन तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित बघा. राईट, त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देऊन टाकतो. ती लिंक बघा, त्याच्यावरून जा आणि ते लाईव्ह सेशन पूर्ण व्यवस्थित बघा. प्रत्येक क्वेश्चन, जसे इलेक्ट्रिक फंडामेंटलवर काय क्वेश्चन आलेली आहे ते त्याच्यामध्ये घेतले मी, त्यानंतर इल्युमिनेशनवर काय क्वेश्चन आलेले आहे, त्यानंतर इन्सुलेटिंग मटेरियल आणि केबल वायरिंगवर काय क्वेश्चन आलेले आहेत, त्यानंतर इलेक्ट्रिक प्रोटेक्शनवर काय क्वेश्चन आलेले. हे बीएमसीचेच क्वेश्चन्स आहेत, मेमरी बेस्ड क्वेश्चन्स आहेत, कारण आयबीपीएस तसेही क्वेश्चन बाहेर देत नाही. इलेक्ट्रिक मोटर्सचे काय क्वेश्चन आलेले आहेत, त्यानंतर बॅटरी युपीएस आणि डीजी सेटवर काय काय क्वेश्चन्स आलेले आहेत. नंतर तुम्हाला नॅशनल बिल्डिंग कोड्सवर म्हटलेलं होतं, नॅशनल बिल्डिंग कोड्सवर काय क्वेश्चन्स आलेले आहेत. ओके, त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ डिजिटल इन्स्ट्रुमेंटवर काय क्वेश्चन्स आलेत. नंतर तुमचं इलेक्ट्रॉनिक्स, बेसिक इलेक्ट्रॉनिक्सवर काय क्वेश्चन्स आले. राईट, जसं तुम्हाला म्हटलं होतं ना, कुठला ऍप्लिकेशन ओरिएंटेड क्वेश्चन्स विचारले जातात, जसं की डीसी कपलिंग्स मध्ये कुठला डायोड यूज होतो तर जनरल डायोड. क्लिअर, त्यानंतर हाय कॅपॅसिटी कॅरिंग डायोड कुठला आहे तर पॉवर डायोड. हे असे ऍप्लिकेशन ओरिएंटेड क्वेश्चन्स विचारतात, त्यामुळे हे माहिती असतं. व्हॉट इज अ सीमॉस लॉंग फॉर्म, कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर. क्लिअर, हे बेसिक गोष्टी आहेत ज्याच्यावर तुमचे जास्तीत जास्त क्वेश्चन्स विचारले जातात. कारण कसं आहे, पेपर कंबाईन आहे, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक. मग हे जर कंबाईन पेपर असेल तर तुम्हाला फार डेप्थ मध्ये तर क्वेश्चन विचारता येत नाहीत. तुम्हाला अगेन सांगितलं होतं की लॉजिक गेट महत्वाचा टॉपिक आहे, त्याच्यावर बघा एवढे सारे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. नंतर तुमचं डेटा ट्रान्समिशनवर म्हटलं होतं, डेटा ट्रान्समिशन मध्ये याच्यातही तुम्हाला काय सांगितलं होतं, एक्झाम्पल टीव्ही मध्ये कुठली सिस्टम असते, टेलिफोन मध्ये कुठली सिस्टम असते, ऍप्लिकेशन ओरिएंटेड क्वेश्चन्स आहेत, एक्झाम्पल ओरिएंटेड. त्यानंतर ऑटोमेशन मध्ये स्काडाचा लॉंग फॉर्म सांगा, स्कॅन टाइम पीएलसी मध्ये काय असतो. तर या बेसिक गोष्टी आहेत, त्यामुळे घाबरून जायची गरज नाही. तुम्ही व्यवस्थित प्रिपरेशन करा, आरामात मेकॅनिकल वाले इलेक्ट्रिकल करू शकतात, इलेक्ट्रिकल वाले मेकॅनिकल करू शकतात. क्लिअर, पुन्हा एकदा आपली बॅच जी आहे लाईव्ह बॅच आहे, ही बॅच आपली मंडे पासून चालू होते, सायंकाळी 6 वाजता याचं सेशन असणार आहे. क्लिअर, तर लाईव्ह बॅचला नक्की तुम्ही बॅच जॉईन करा. तुम्हाला ज्या गोष्टी लागणार आहेत त्या बॅचमध्ये अवेलेबल पूर्णपणे करून दिल्या जातील. येत्या सोमवारपासून ही बॅच सुरू होते, कारण एकदा ऍडव्हर्टाइजमेंट आली की 40-50 दिवस मिळतात, त्याच्यात पूर्ण करणं हे ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. त्यामुळे अगोदर सुरुवात करणं हे गरजेचं आहे. तर ज्यांना जी बॅच जॉईन करायची त्यांनी ती बॅच नक्की जॉईन करा. मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.